काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करत एका लेखातून टीका केली होती। त्याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले। ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं थेट प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिले। तुम्ही हिंदू आहात, हिंदू म्हणून जगा असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केलंय। हिंदू समाजात प्रचंड जाती व्यवस्था आहे, प्रत्येकाने आपल्या जातीसाठी आरक्षण मागायला सुरुवात केली आहे, पण मुस्लिम समाजात असं चित्र दिसत नाही असंही ते म्हटले। यावेळी हिंदू समाजाला एकजूट होण्याचं आवाहन त्यांनी केलं। विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संगनमत केल्याचा आरोप पराभूत उमेदवार अनिल नवगणे यांनी केलेला आहे। निवडणुकी दरम्यान तटकरेंचे मातोश्रीवर शेकडो फोन गेल्याचा दावा देखील त्यांनी केल्यानं एकच खळबळ माजली आहे। मुंबईतील पालिकेच्या 227 वॉर्डचा आढावा घेणारा तसंच गटाध्यक्ष यांचा लेखाजोखा मांडणारा अहवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत त्यांचा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आला। राज्यातील काही आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत। यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे। असं काही असेल तर आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्यांच्याशी बोलू, कोणताही आमदार निधीपासून वंचित राहणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। धारावी पुनर्विकासाविरोधात उद्धव सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव सेना मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे। लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईन अंतर्गत सोमवारी 9 जूनला मुलुंड येथील कालिदास सभागृह इथे मेळावा घेऊन याची सुरुवात केली जाणार आहे। उद्धव सेनेच्या या आंदोलनामध्ये मुंबईतील रस्ते, घोटाळा, पाणी प्रश्न, राज्य सरकारच्या योजना हे प्रश्न हाती घेण्यात येणार आहेत। राज्यात सर्वात जास्त पंचायत समिती भाजपकडे आहेत, तर सर्वात जास्त ग्रामपंचायत सरपंच भाजपचे आहेत आणि त्याच पद्धतीनं आता महापालिकेत सर्वात जास्त नगरसेवक हे सुद्धा भाजपचे असले पाहिजेत असं आवाहन गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केलंय। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा एक राज्य एक नोंदणी या अभियानांतर्गत सध्या जिल्हा स्तरावर सुरू असलेल्या एका उपक्रमात बनावट दस्तावेजाच्या माध्यमातून सरकारच्याच फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत असल्यानं सरकारची चिंता वाढली आणि त्यामुळे मृत व्यक्तीसह जिवंत असल्याचं दाखवून किंवा बनावट व्यक्तीला उभं करून तसंच मुद्रांक शुल्क चुकवून दस्त नोंदणी करून सरकारची फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। बदलती जीवनशैली आणि वाढतं तंत्रज्ञान यामुळे प्लास्टिकचं संकट हे सध्या खूप मोठं आव्हान आपल्या समोर असून प्लास्टिकमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत अशी चिंता मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी पुण्यामध्ये व्यक्त केली। प्लास्टिकच्या विघटनासाठी संशोधनाला प्राधान्य देऊन त्या दिशेने काम करण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना शनिवारपासून देण्यास सुरुवात झाली आहे। मात्र जवळपास 5 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केलं नसल्यानं त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत। बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण विभागानं घेतला असल्यानं 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे। मिठी नदी गाळ काढण्यात झालेल्या सुमारे 65 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सिने अभिनेता दिनो मोरियाला ईडीनं चौकशीसाठी पुढील आठवड्यात हजर राहण्याचं समन्स जारी केलंय। या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाखो केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबाचं बँक खाते अद्याप रिकामच राहिलंय। 170 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय झाल्यानंतरही निधी न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षेमध्ये राहावं लागतंय। देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत चाललाय। अनेक राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते आणि आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसह इतर राज्यात नवीन कोविड रुग्ण समोर आलेले आहेत। राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे। राज्यामध्ये शनिवारी 86 नवे रुग्ण आढळलेत। यामुळे रुग्णांची संख्या 1362 वर पोहोचली आहे, तर मुंबईतील रुग्णांची संख्या ही 640 इतकी झाली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या निलेश चव्हाणची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश शनिवारी न्यायालयानं दिले। वैष्णवीची सासू लता, नणंद करिश्मा, पती शशांक यांचे मोबाईल संच चव्हाणकडून जप्त करण्यात आले। चव्हाण आणि आरोपींमधील झालेलं संभाषण तसंच संदेशाची तांत्रिक तपासणी करण्यात आली असून पोलिसांकडून तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आलेले आहेत।
सातारा जिल्ह्याच्या समृद्ध साहित्य परंपरेला न्याय देत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं 99वं पर्व साताऱ्यामध्ये भरावं अशी अनेक वर्षांपासून मागणी होते। अभा मराठी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं शनिवारी साताऱ्याला भेट दिली। या समितीनं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या 5 बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई मागील 7 दिवसात उरण, मुंबई, रायगड या समुद्रात करण्यात आली आहे। यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाची मूर्ती पीओपीची की शाडूची याचा फैसला उद्या होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये उद्या याबाबत सुनावणी होणार आहे। मात्र राज्य सरकारनं पीओपी बंदी लागू केल्यास मुंबईतील विविध मंडळांचे राजे आपल्या नेहमीचीच भव्यता आणि उंची राखून शाडूच्या मूर्तीमध्ये दिसू शकतात। शिवराज्याभिषेकाच्या 351व्या वर्षानिमित्त 6 दिवसांचा शिवस्मरण भारत गौरव ट्रेन टूर उद्या सीएसएमटीहून रवाना होणार आहे। रायगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, लाल महाल, शिवसृष्टी, भीमाशंकर आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक स्थळांना ती भेट देणार आहे। एखाद्या करदात्याचा 3 वर्ष जुना वस्तू आणि सेवा कर येत्या जुलैपासून भरता येणार नाही। संगणकीय प्रणाली असा कर आता मुदतबाह्य ठरवणार आहे आणि त्यामुळे करदात्याला प्रलंबित वार्षिक कर भरणा करताना अडचणी येतील। नवी मुंबईत 44 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण 18 रुग्ण बरे झालेले आहेत। शहरातील ठराविक एखाद्या ठिकाणी हे रुग्ण आढळून आले नसून विविध ठिकाणी 2 ते 3 रुग्ण आढळून येत आहेत अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये लवकरच अमेरिकेमध्ये वापरलं जाणारं प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे। याद्वारे सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचं निदान करता येईल। CACR अंतर्गत TMHला ही आधुनिक तंत्रज्ञानाची डिजिटल अँजिओग्राफी सिस्टम मिळणार आहे। पिंपरीमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं ग्रीन सोसायटी हा उपक्रम सुरू केलाय। स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती वाढवणं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलंय। नवी मुंबईतील वाशी परिसरात गेल्या 2 दिवसांपासून रात्रीच्या वेळेस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं नागरिकांना श्वास घेणं कठीण झालंय। डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दुर्गंधीयुक्त धुरामुळे संपूर्ण परिसरात खराब वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणं आणि उत्पन्न वाढीस चालना देणं या हेतूनं उत्पन्न वाढीबरोबर विविध अनावश्यक खर्चात कपात करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत। राज्यात पहिल्या आलेल्या धुळे नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणं महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलंय। ई-रिक्षा परवान्यासाठी माथेरानमधील हात रिक्षा चालक सोमवारपासून बेमुदत उपोषण करणार आहेत। हात रिक्षा शहरातून हद्दपार व्हाव्यात अशी त्यांची भूमिका आहे। घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारणीस मुंबई पालिकेनं स्थगिती दिलेली आहे। मात्र शुल्क आकारणीबाबत नागरिकांच्या सूचना आणि हरकतींचं प्रमाण पाहता या शुल्काबाबत मुंबईकरांमध्ये कमालीची उदासीनता असल्याचं दिसून आलंय। 1,20,00,000 लोकसंख्येच्या या शहरातील फक्त 2,700 नागरिकांनी आपलं मत नोंदवलेलं आहे। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मुंबई मेट्रो 1 मार्गिकेला 11 वर्ष पूर्ण होत आहेत। या कालावधीमध्ये या मेट्रो मार्गिकेवरून 111 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय। मेट्रोच्या 16 गाड्यांच्या माध्यमातून 12,66,000 फेऱ्यांमधून प्रवाशांनी हा प्रवास केलाय। मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मडगाव इथून एकेरी विशेष ट्रेन चालवली जाणार आहे। ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 14 जून रोजी सकाळी 7:30 वाजता सुटेल।